सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता आज पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी हजारोच्या संख्येनं भाविक राज्याच्या विविध भागातून दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर पहाटेपासूनच खरं तर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। खरं तर अनेक भाविक हे पर्यटनस्थळी जात असतात, तर काही भाविक 31 साठी धार्मिक स्थळांना देखील भेट देत असतात। आपण जर बघितलं तर यावर्षी विठ्ठलाच्या दर्शनाकरता खरं तर पर्यटकांनी पसंती दिलेली आपल्याला पाहायला मिळतं। गेले 4 दिवस झाले आपण बघितलं असेल की पंढरपूरमध्ये सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड लागले आपल्याला पाहायला मिळतात। आज जर आपण बघितलं तर विठ्ठल दर्शनाची जी रांग आहे ती मंदिरापासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांब गेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठलाच्या दर्शनाला जर आपण बघितलं तर 4 ते 5 तासाचा देखील कालावधी आता करता विठ्ठल दर्शनाकरता लागत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर जसे पर्यटन स्थळ जसे हाऊसफुल झालेले आहेत त्याच पद्धतीने खरं तर विठ्ठल मंदिर परिसर असेल किंवा विठ्ठल पंढरपूर असेल हाऊसफुल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी खरं तर हॉटेल असतील, लॉजेस असतील, धर्मशाळा असतील या ठिकाणी देखील हाऊसफुलचे बोर्ड लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच भाविकांनी पर्यटकांनी खरं तर विठ्ठलाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा संकल्प देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरता मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।